आयुष्यात आपले सगळेच एका गोष्टीच्या शोधात असतो, ती म्हणजे यश आणि शांतता. पण अनेकदा आपण अशा लोकांच्या मध्ये अडकतो जेथे आपल्या कष्टाची कदर केली जात नाही. आपण सतत लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो, स्वतःचे स्पष्टीकरण देतो आणि शेवटी स्वतःलाच मानसिकरित्या थकवून घेतो. तुम्हाला कधी वाटलंय का की तुम्ही खूप बोलता, खूप सांगता, पण तरीही लोक तुम्हाला गांभीर्याने घेत नाहीत? जर होय, जर आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला आयुष्याचे अशा 7 कडक आणि वास्तववादी नियमाबद्दल सांगणार आहे, जे जर तुम्ही तुमच्या आयुष्यात लागू केले तर लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल. हे नियम सोपे नाहीत, पण जे हे नियम पाळतात ते जगात स्वतःची ओळख निर्माण करतात. चला तर मग सुरुवात करूया. आपली सर्वात मोठी चूक काय असते माहीत आहे? आपण आपल्या योजना, आपले स्वप्न आणि आपले पूर्ण प्लॅन्स आधी सगळ्यांना सांगून टाकतो. मी हे करणार आहे, मी ते करून दाखवणार आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही जास्त बोलता तेव्हा तुमची ऊर्जा निघून जाते. तुमच्या शब्दाची किंमत कमी होते. लोक तुमच्या बोलण्याला फक्त बाता मारणे समजतात. शांत राहा. तुमचं ध्येय काय आहे हे फक्त तुम्हाला आणि तुमच्या कष्टाला माहीत असलं पाहिजे. जेव्हा तुमचं यश स्वतःहून गोंधळ घालेल तेव्हा लोकांना तुमची समजेल. बोलण्याने काहीही प्रभाव पडत नाही, तुमच्या परिणामाचे रिझल्ट प्रभाव पडतो. जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा तुम्ही लोकांचे विचार आणि कृती सहज टिपू शकता. शांत राहणे ही कमजोरी नाही, तर ती सर्वात मोठी ताकद आहे. दुसरा नियम, प्रत्येक गोष्टीवर स्पष्टीकरण देणं सोडून द्या. तुमच्या आयुष्यात असे अनेक लोक येतील जे तुमच्या प्रत्येक निर्णयावर बोट ठेवतील. तू हे का करतोस? हे तुला जमणार नाही, तुझं चुकतंय. आपली सवय काय असते? आपण प्रत्येक माणसाला पटवून देण्याचा प्रयत्न करतो की आपण बरोबर आहोत. पण मंडळी, ज्याला तुम्हाला समजून घ्यायचंच नाहीये त्याला तुम्ही कितीही स्पष्टीकरण दिलं तरी ते समजणार नाही. तुमची ऊर्जा आणि वेळ अशा लोकांवर वाया घालवू नका. तुम्ही देवाच्या कोर्टात किंवा न्यायालयात उभे नाही आहात की तुम्हाला सतत पुरावे द्यावे लागतील. तुम्ही काय करताय हे स्वतःला माहीत असणे पुरेसे आहे. तिसरा नियम, भावनांवर ताबा मिळवा. ज्या माणसाला स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवता येत नाही त्याला जग खूप सहजपणे वापरून घेतं. जर कोणी तुम्हाला एका शब्दाने राग आणू शकत असेल किंवा एका शब्दाने खुश करू शकत असेल तर समजून जा की तुमच्या आयुष्याचं रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात आहे. कधीही रागाच्या भरात निर्णय घेऊ नका आणि अति आनंदात वचन देऊ नका. जेव्हा कोणी तुम्हाला चिडवण्याचा किंवा खाली पाडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा शांत राहा आणि फक्त हसा. तुमची शांतता समोरच्या व्यक्तीला सर्वात जास्त त्रास देते. चौथा नियम, स्वाभिमान, सेल्फ रिस्पेक्ट ठेवा. ज्या ठिकाणी तुमची कदर नाही, जिथे तुमच्या शब्दांना किंमत नाही, तिथे वारंवार जाणे बंद करा. मग ते नातेसंबंध असोत, मैत्री असो किंवा काम असो. नातं टिकवण्यासाठी झुकणं वेगळं असतं, पण स्वतःचा स्वाभिमान गमावून कोणाच्या पाया पडणं पूर्णपणे चुकीचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करायला शिकाल तेव्हाच हे जग तुमचा आदर करेल. ज्यांना जायचे आहे त्यांना जाऊ द्या, कोणाचीही विनवणी करू नका. पाचवा नियम, स्वतःची ताकद आणि कौशल्य वाढवा. तुम्ही आज जेथे आहात तेथून पुढे जायचे असेल तर तुम्हाला रोज नवीन गोष्टी शिकाव्या लागतील. तुमची वेळ, तुमचा पैसा आणि तुमची बुद्धी अशा गोष्टीवर खर्च करा ज्या तुम्हाला भविष्यात फायदा देतील. पुस्तके वाचा, नवीन स्किल शिका, आरोग्याची काळजी घ्या. जग अशाच लोकांसमोर नतमस्तक होतं ज्याच्याकडे काहीतरी वेगळं आणि मौल्यवान कौशल्य असतं. स्वतःला इतके सक्षम बनवा की लोकांना तुमची गरज भासली पाहिजे. सहावा नियम, कोणाकडूनही मदतीची किंवा सहानुभूतीची अपेक्षा ठेवू नका. आयुष्यातील 90% दुःखाचं कारण असतं अपेक्षा. आपण विचार करतो की मी त्यांच्यासाठी एवढं केलं, मग तो माझ्यासाठी करेल. मंडळी, हे जग व्यावहारिक आहे. तुमचे युद्ध तुम्हालाच लढावे लागेल. तुमच्या मदतीला कोणीही येणार नाही. जेव्हा तुम्ही हे वास्तव स्वीकाराल, मी एकटा आहे आणि मलाच स्वतःचेच आयुष्य बदलायचे आहे, तेव्हा तुमच्या आतून एक वेगळीच ताकद निर्माण होईल. सातवा आणि सर्वात कडक नियम, सातत्य. मोटिवेशन तुम्हाला फक्त सुरुवात करून देतं, पण सातत्य तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचवतं. आज तुम्ही हा व्हिडिओ पाहिला, तुमच्यात उत्साह आला, पण उद्या जर तुम्ही काहीच केलं नाही तर या व्हिडिओचा काहीही उपयोग होणार नाही. दररोज, मग तुमची इच्छा असो वा नसो, तुम्हाला स्वतःच्या ध्येयासाठी काम करावंच लागेल. यश एका रात्रीत मिळत नाही, पण रोज केलेल्या छोट्या छोट्या प्रयत्नामुळे एक दिवस नक्कीच इतिहास घडतो. मंडळी, हे होते 7 नियम. ऐकायला जितके कडक वाटतात तितकेच ते अंमलात आणायला कठीण आहेत. पण जर तुम्ही आजपासून यातील 2 ते 3 नियम जरी तुमच्या आयुष्यात लागू केले तर येणाऱ्या काही महिन्यात तुम्हाला स्वतःमध्ये आणि लोकांच्या वर्तनात प्रचंड बदल दिसेल. लक्षात ठेवा, आयुष्य तुमचे आहे, निर्णय तुमचे आहेत आणि यशही तुमचेच असणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि नियमांनी
तुमच्यात थोडी जरी ऊर्जा भरली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया.